रव्याचे लाडू करायचे आहे, पण मुलांना पाकातले जे रव्याचे लाडू करतो आपण ते काही आवडत नाही. त्याच्यामुळे करणार आहे मी आज बिना पाकाचे रवा लाडू. तर त्याचं प्रमाण पाकातले जे लाडू आहे त्याच्यापेक्षा वेगळं आहे. 1 किलो रवा घेतलेला आहे इथे मी, बारीक रवा. त्याच्यानंतर त्याचं जे प्रमाण आहे अगोदर मोजून घ्यायचं. तर भांड भरून वर पण आलेलं आहे जो रवा मोजून घेतला तो. आता याच भांड्याने साखर घ्यायची. आता इतर वेळी जेव्हा आपण पाकातले जे लाडू करतो त्याला जेवढ्या रव्याला तेवढे साखर घेतात, पण या पद्धतीचे जर लाडू करायचे असतील तर याला निम्मी साखर. जर तुम्ही खूप गोड खात असाल तर थोडी वाढवली तरी चालेल. आम्हाला हे पण थोडे गोड झाले होते, तर निम्मी साखर घ्यायची आणि ही घ्यायची आहे मिक्सरमध्ये बारीक करून. मार्केटमधून पिठी साखर पण घेऊन येऊ शकता, पण पिठी साखरेचं प्रमाण आणि रव्याचं प्रमाण हे थोडंसं मला हे जास्त आवडतं. म्हणजे हे असं नेहमी आपण करतो की आपल्याला माहिती आहे की एवढ्या लागतं, आणि पिठी साखरेचं आणि रव्याचं ते प्रमाण तरी नाही सांगता येणार, कारण पिठी साखर नंतर जास्त होते. दोन्ही काढून घेतलेली आहे, म्हणजे साखर पूर्ण काढून घेतली. त्याच्यानंतर इथे लागणार आहे तूप. तूप थोडंसं जास्त पाहिजे. अगोदर कढईमध्ये कमीच तूप टाकलं आणि आता हा रवा आहे हा निवडून घेतला आणि चांगला भाजून घेतला. तर भाजताना रव्याचा जो रंग आहे तो अजिबात बदलायला नको. जसा रंग आहे पांढरा रवा तसाच राहायला पाहिजे आणि तो भाजल्या पण जायला पाहिजे. तर सुरुवातीला थोडासा फुल गॅस ठेवायचा, त्याच्यानंतर कमी करायचा, परत थोडासा फुल कमी, असं करत करत भाजायचा आहे तो. त्याचा रंग बदलून न देता. रंग जर बदलला तर तो जे लाडू आहे ते असे जसे दिसायला पाहिजे तसे दिसत नाही. परत थोडा गॅस वाढवायचा आणि जो सराटा आहे तो फिरवणं सुरूच ठेवायचा, कारण खाली लागू शकतात. आणि आता चांगला थोडासा कसा वास यायला सुरुवात होते. भाजलं की लगेच समजतं, असं थोडासा वास यायला सुरुवात होते. आणि रंग अजिबात बदललेला नाही याचा. भाजल्या पण जायला पाहिजे, दोन्ही पण कामं व्हायला पाहिजे. भाजल्या पण जायला पाहिजे आणि त्याचा रंग पण बदलू द्यायचा नाही. आता हा एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचा आणि याला पूर्णपणे थंड नाही होऊ द्यायचं. तर थोडंसं कोमट, लगेचच्या लगेच जर मिक्सरमध्ये काढलं तर ते पण निघत नाही जसं निघायला पाहिजे तसं. तर थोडासा कोमट झाला रवा आपण असा हातात धरू शकतो या पद्धतीने. त्याच्यानंतर मिक्सरमध्ये काढायचा की रवा रवा लागायला नको, असं बोटाला पकडून पाहायचं की रवा नको लागायला. थोडासा चरचर तर ते राहतच, कारण पूर्ण पीठ त्याचं नाही करायचं आपल्याला. तर थोडासा पिठापेक्षा पण थोडंसं जास्त राहायला पाहिजे, म्हणजे हातावर असं थोडंसं लागतं ते चरचर म्हणून, पण खूप नाही लागलं पाहिजे. त्यानंतर ही पिठी साखर जी काढून ठेवलेली आहे ही याच्यामध्ये टाकायची आहे. पूर्ण जेवढी काढलेली होती मी मिक्सरमध्ये तेवढी सगळी पूर्ण टाकली. पिठी साखर टाकल्यानंतर पूर्ण मिक्स करून घ्यायचं. रवा आणि ती जी पिठी साखर आहे ती पूर्ण मिक्स व्हायला पाहिजे. मिक्सरमधून पिठी साखर काढल्यानंतर त्याचे थोडेसे गोळे होतात आणि रवा पण गरम असतो. तर हातावर चांगला असं चोळून त्यातले जे गाठी आहेत झालेल्या त्या पूर्ण प्लेन करून टाकायच्या. चांगलं दोन्ही मिक्स करून घ्यायचं दोन्ही हाताने. आणि गरम नसतं जास्त आता, त्याच्यामुळे सहज हे करणं शक्य आहे. आता तूप गरम करायचं आहे आणि तूप पण एकदम नाही टाकायचं. आता तुपाचं प्रमाण इथं सांगणं शक्य नाही. जसं जसं लागेल त्या पद्धतीने तूप इथे टाकायचं आहे. लाडू असं वळल्या जायला पाहिजे तर तसं तूप टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आता काही विलायची घेतली मी आणि 5-6 घेतलेल्या आहे आणि त्या खलबत्त्यामध्ये चांगल्या बारीक करून घेतल्या. तोपर्यंत तूप पण गरम झालं. आता याच गॅसवर दूध ठेवणार आहे. 1 कप भर तरी दूध असेल, एवढं नाही टाकायचं, एक अंदाजेच टाकायचं आहे, सांगतेच मी तुम्हाला. तर दूध पण फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं त्याच्यामुळे ते गरम करत आहे थोडं. फ्रीजमध्ये जर नसेल तुमचं बरंच असेल तर गरम नाही केलं तरीही चालतं. विलायची पूर्ण त्याच्यामध्ये टाकून दिली आणि आता जे दूध आहे ते चमच्याने, एकदम नाही टाकायचं. दूध याच्यासाठी वापरायचं आहे की थोडंफार जर रव्याची कणी राहिलेली असली तर या दुधामुळे ती मुरल्या जाईल आणि जे आपण जेव्हा लाडू खातो तेव्हा खाताना थोडंसं कचर कचर लागतं तर ते लागणार नाही. तर त्याच्यासाठी रवा 2-3 असं 3-4 चमचे थोडासा टाकला, त्याच्यानंतर मिक्स केलं आणि दुधाचं जे प्रमाण आहे ते अगदी कमी आहे. 1 कप भर किंवा 1.5 कप असं मी टाकलेलं नाही.
तर सुरुवातीला थोडं टाकलं, त्याच्यानंतर ते परत मिक्स केलं की जे रवा आहे त्याला लागायला पाहिजे. आणि गरम पण खूप नाही केलेलं, ते भांडं मी सहज हाताने पकडू शकते या पद्धतीचं. फक्त फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं ते, त्याच्यामुळे गरम केलं. वर जर असेल दूध तुमचं तर नाही ठेवलं तरीही चालतं गॅसवर. त्याच्यानंतर तूप, तर तूप पण एकदम नाही टाकायचं, अगोदर टाकायचं, त्याच्यानंतर मिक्स करायचं, पाहायचं की लाडू वळता येतात का, कारण तूप पण जास्त झालं तर ते लाडू असे हे होऊन जातात सगळे. तर तुपाचं प्रमाण पण अगदी जोपर्यंत लाडू असं वळता येतील तोपर्यंतच टाकायचं आहे, नंतर नाही टाकायचं. तर जेवढं तूप गरम केलेलं होतं मी तेवढं टाकलं आणि तेच बरोबर झालेलं आहे, परफेक्ट झालं माझं, कमी पण नाही आणि जास्त पण नाही. मिक्स करायचं, कारण त्याने पण असे थोडेसे गोळे होतातच. तर मिक्स करायचं, चांगलं हाताने मॅश करायचं असं, आणि त्याच्यानंतर लाडू वळून पाहायचा. चांगला जर वळता आला तर अगदी परफेक्ट झालं आपलं. आणि हे लाडू खूप दिवस टिकतात. पाकातले लाडू बऱ्याच जणांना, काही आमच्या घरी पण कोणालाच आवडत नाही, आणि बऱ्याच असे आहेत की ज्यांना पाकातले लाडू आवडत नाही. हे लाडू खूप चांगले लागतात, एकदा नक्की करून पहा. आणि पूर्ण झाल्यानंतर लाडू भरपूर होतात 1 किलोमध्ये. आणि आता हा व्हिडिओ इथे कंप्लीट झालेला आहे. कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.